नमस्कार, मी आयशाच मराठी रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरीचे थालीपीठ। प्रवासात नेण्यासाठी अतिशय उत्तम उपाय आणि जास्त काळ टिकणारा आणि अगदी छान असा हा कोथिंबीरचे थालीपीठ। त्यासाठी 2 वाट्या कोथिंबीर बारीक चिरून धुवून घेतली आहे मी। हे बघा, 2 वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे। आता 1 चमचा ओवा मी घेतला आहे, तो मी हातावर घेऊन ह्या पद्धतीने चोळून घेणार आहे। तो असा चोळल्यामुळे त्याचा सुगंध छान पसरतो, दरवळतो त्यामुळे ह्या पद्धतीने पूर्ण क्रश करून हातावरच मी तो चोळून घेतला आहे। आणि आता यामध्ये मी 1 चमचा साधारणतः पांढरे तीळ घालून घेतले। पांढरे तीळमुळे टेस्ट खूप छान येते म्हणून तीळ घातले। 1 चमचा जिरे मी घालून घेतले आहे। त्याचप्रमाणे यामध्ये 1 चमचा धनापूड मी घालून घेतली आहे आणि 1 चमचा हळद मी घालून घेतली आहे। लाल तिखट मी अगदी 1च चमचा घातला आहे आणि हिरवी मिरचीची जी पेस्ट आहे ती मी यामध्ये घालणार आहे, म्हणून लाल तिखट कमी घातले। 2 चमचे मी हिरवी मिरचीची पेस्ट घालून घेतली आहे। आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ मी घालून घेणार आहे। साधारणतः 2 चमचे मीठ मला लागले। 2 चमचे मीठ मी यामध्ये घालून घेतले आणि आवडीनुसार मी चाट मसाला घालून घेतलाय। चाट मसाल्यामुळे चटपटीत अशी टेस्ट येते। आणि आवडीनुसार बडीशोप मी घालून घेतली। बडीशोपमुळे छान सुगंध येतो थालीपीठला, त्यामुळे बडीशोप साधारणतः 1 चमचा घातली। आता 1 चमचा चणा डाळीचे पीठ यामध्ये घालून घेतले आणि आता 1 चमचा मी तांदळाचं पीठ घातले आणि आता यामध्ये 1 चमचा गव्हाचं पीठ मी घालून घेतले। आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते। पाणी मी बिलकुल घातलं नाही आहे, कारण ऑलरेडी कोथिंबीरला पाणी सुटलेलं होतं, त्यामुळे हे व्यवस्थित मिक्स करून छान आपल्याला याचा कणकेचा गोळा होईल असं मळून घ्यायचं आहे। पण आता यामध्ये आपण थोडंसं 1 चमचा साधारणतः पाणी घालून पुन्हा यामध्ये 1 चमचा गव्हाचं पीठ मी घालून घेणार आहे। फार पीठ घालायचं नाही, एकदाच आवश्यक पडेल तसंच पीठ घालायचं आहे आणि छान असा कणकेचा गोळा मळून घ्यायचा आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता या पद्धतीने कणकेचा असा व्यवस्थित गोळा मळून घेतला आहे मी। आता कोथिंबीरला ओलावा निर्माण होतो, त्यामुळे पाणी सुटेल पिठाला, म्हणून आता तेलाने व्यवस्थित मळून घेणार आहे मी। थोडंसं तेल टाकून आपण हा कणकेचा गोळा मळून घेणार आहोत या पद्धतीने। आणि आता हे जे थालीपीठ आहे अगदी पोळीसारखे सहज आपण एक लाटी काढून आणि त्याचे थालीपीठ बनवून घ्यायचे, लाटून घ्यायचे। जसं आपण पोळी लाटतो त्याचप्रमाणे लाटून घ्यायचे। त्याला थोडंसं पीठ लावून व्यवस्थित, जास्त पातळ नाही किंवा जास्त जाडही नाही, असे थालीपीठ लाटून घेणार आहोत आपण। तुम्ही बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित असे थालीपीठ मी लाटून घेते। या संपूर्ण पिठाचे मी एकदाच थालीपीठ लाटून घेणार आहे। या पद्धतीने लाट्या करून आपण व्यवस्थित थालीपीठ लाटून घेत आहोत। आता इकडे मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाल्यानंतर तव्याला छान तेलाने ग्रीस करून या पद्धतीने मध्यम आचेवरती मी हे थालीपीठ भाजून घेणार आहोत। तेलाने व्यवस्थित ब्रशच्या साहाय्याने ग्रीस करून घेणार आहे। तुम्ही चमच्याच्या साहाय्याने करू शकता, तेलाच्या ऐवजी तुम्ही तूपही वापरू शकता। तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप वापरू शकता किंवा बटरने सुद्धा तुम्ही हे थालीपीठ शेकून घेऊ शकता, अतिशय छान टेस्ट येते। आणि हे बघा, व्यवस्थित असे मध्यम आचेवर भाजून घ्यायचे। फार हाय फ्लेमवरती भाजायचे नाही, कारण कोथिंबीर जर भाजली गेली तर त्याचा कडवट असा टेस्ट येते, त्यामुळे अगदी मध्यम आचेवर व्यवस्थित असे हे थालीपीठ भाजून घ्यायचे आहे। हे संपूर्ण थालीपीठ मी आता भाजून घेतले। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला नक्की कमेंट करून सांगा। आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल। आणि नवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया। तोपर्यंत स्वस्थ खा, मस्त रहा आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आरोग्याला जपा। आणि पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत।